मनोज जरांगे पाटील आता पुन्हा सक्रिय झालेत। जरांगेंनी कुणाच्या मनीधान्य नसताना अचानक 31 मेला पुन्हा मराठा समाजाच्या आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठा समाजाला लाखोच्या संख्येनं अंतरवली सराटीत येण्याचं आव्हान त्यांनी केलंय। रणरणत ऊन, वाढलेली महागाई आणि शेतमालाचे कोसळलेले दर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मात्र फ्लॉप जाण्याचे चिन्ह आहेत। यातच दुसरी एक चर्चा जोर धरू लागली, ती म्हणजे जरांगे यांच्या मागे एकनाथ शिंदे असल्याची। काय आहे नेमका हा प्रकार? शिंदे खरंच जरांगेंचा फायदा करून घेत आहेत का? जरांगेंना मराठा समाजातून विरोध होणं सुरू झालंय का? आणि मुंबईत आंदोलनाचा विक्रम करणाऱ्या जरांगेंचं आंदोलन आता फ्लॉप जाणार का? जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। मनोज जरांगेंनी आजवर 9 उपोषण आणि आंदोलनं केलीत। अधूनमधून मराठा समाजाच्या मागण्या ते उचलत असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा आंदोलनाचा इशारा देतात आणि मग त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं। त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो। मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईत जरांगेंनी जे आंदोलन केलं ते फार मोठ्या स्वरूपाचं होतं। जरांगेंची लोकप्रियता खूप आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग समाजात आहे आणि आता याच मनोज जरांगेंनी पुन्हा अंतरवली सराटीमधून एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। यावेळी त्यांच्या मागण्या मागच्या सारख्याच आहेत, त्या म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळणं, सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाला लाभ होणं, आंदोलकांचे गुन्हे मागे घेणं वगैरे। त्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यात काही शंका नाही। पण जरांगेंच्या आंदोलनाच्या टायमिंगबद्दल सध्या वेगळी चर्चा आहे। काही दिवसापूर्वी शिवसेनेचे उदय सामंत यांनी जरांगेंची भेट घेतली होती आणि आता जरांगे यांनी आंदोलन सुरू करणार असल्याचं सांगितलं। यात काहीतरी काळवेर असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलंय। दरम्यान इतरही शिवसेनेचे नेते जसे की संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि आता शिवसेनेत आलेले बच्चू कडू या सर्वांनी मागच्या काही दिवसात जरांगेंची भेट घेतली होती। त्यामुळे या आंदोलनामागे कुणाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तसंच देवेंद्र फडणवीस हे मराठ्याचे शत्रू असल्याचं जरांगे म्हणाले होते। त्यानंतर वारंवार त्यांनी फडणवीसांना टार्गेट केलं, पण ते एकनाथ शिंदे यांच्याविषयी मात्र काहीही बोललेले नाहीत। उलट त्यांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती केली होती। दरम्यान सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्यात असणारा दुरावा आपल्याला माहीत आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चा असो किंवा बच्चू कडू यांना आपल्या पक्षात घेणं, शिंदे यांच्या एक गोष्टी चर्चा झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरण्यासाठी जरांगे आलेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। दुसरा मुद्दा म्हणजे आता अजित पवार नाहीयेत, त्यामुळे सरकारमध्ये मोठ्या पदावर असणारा मराठा चेहरा म्हणजे एकनाथ शिंदेच। त्यामुळे एकनाथ शिंदेना यांचा फायदा करून घ्यायचा आहे का अशी ही चर्चा जोर धरत आहे। दुसरा मुद्दा असा की या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन पडण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। त्याला काही कारणही आहेत। त्यातलं पहिलं कारण म्हणजे महाराष्ट्रात असणारं रणरणत ऊन। विदर्भात उन्हाचा पारा 43 डिग्रीवर गेला असताना ऐन उन्हाळ्यात आंदोलन करून मराठा समाजाला अंतरवलीत बोलवणं कितपत बरोबर आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। दुसरा मुद्दा म्हणजे पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर। सध्या इंधनचे दर वाढलेत, सरकार लोकांना इंधन बचत करण्याचं आव्हान करत आहे। यात राज्यभरातून इतक्या मोठ्या संख्येने लोक अंतरवलीला येतील का आणि त्यांना बोलवणं कितपत योग्य आहे असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। तिसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा। मराठा समाजात शेतकरी वर्ग खूप मोठा आहे। सध्या कांद्याला भाव नाही, कापसाचं पण तसंच आहे आणि साखरेची निर्यात बंद झाल्याने ऊस उत्पादक संकटात आहेत। अशा परिस्थितीमध्ये मराठा आंदोलनाला लोक कितपत सिरियस घेतील हा सवाल आहे। यासोबतच अजय बारसकर यांच्यासारखे मनोज जरांगे यांच्या सोबत असणारे नेते आता त्यांच्या विरुद्ध बोलत आहेत। जरांगे मॅनेज झाले असल्याचं म्हणत आहेत, त्यामुळे मराठा समाज आता त्यांच्या या आंदोलनाच्या विरोधात असल्याचं बोललं जाते। मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता सर्वसामान्यांना माहीत आहे। कायदा आणि घटनात्मक पातळीवर ते होऊ शकतं। त्यामुळे उन्हातान्हात आणि अशा परिस्थितीत आंदोलन केल्याने खरंच परिणाम होईल का हाही प्रश्न आहे। दुसरीकडे असंही म्हटलं जातंय की जरांगेंची हवा आता कमी होते। जरांगेंच्या आंदोलनाचा राजकीय टच असल्याच्या चर्चा फार आधीपासून सुरू होत्या। शरद पवार किंवा काँग्रेसच्या आंदोलनामागे असल्याचं म्हटलं जायचं, मात्र आता फोकस आलाय तो एकनाथ शिंदेकडे। तुम्हाला काय वाटतं, आंदोलन यशस्वी होईल का? जरांगे फॅक्टर इथून पुढे चालेल का? त्यांचं खरंच शिंदे किंवा राजकीय नेत्यांशी कनेक्शन आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।